हे ऑल वेलकम टू MPM's वर्ल्ड अँड वेलकम टू दिस न्यू ब्लॉग। तर मी सेकंड पार्ट सुद्धा घेऊन आलेली आहे। ही आहे आपली गेल्या ब्लॉगची प्रीकॅप व्हिडिओ। तर चला ह्या ब्लॉगमध्ये काय काय असणार आहे त्याची सुद्धा एक शॉर्ट प्रीकॅप व्हिडिओ मी बनवलेली आहे, ती बघूया आणि मग ब्लॉगला सुरुवात करूया। पण त्या अगोदर सबस्क्राइब करायला विसरू नका। पुढे पुढे कर। चला, come on, come on, come on. पानी दे, पानी है। तर इथे एक कुंड आहे, त्याच्यात पाणी सुद्धा आपल्याला दिसतंय। इतक्या वर आपण चढत आलो तरी सुद्धा इथे नॅचरली ह्या कुंडामध्ये पाणी आहे, पण त्याच्यात कुणीतरी चप्पल पण टाकलेली आहे, ते सुद्धा बघून वाईट वाटलं। तर चला आता फायनली आपण ह्या मंदिरात एंटर करतो आहोत। तर एंट्रन्स कसा आहे ते दाखवते आणि मंदिर आतमधून कसं दिसायला आहे ते पण बघूया आपण जाऊन। तर चला आपण ट्रेक करत करत मंदिरापर्यंत येऊन पोचलेलो आहोत। इथे आपल्याला एक नंदीचं दर्शन घ्यायला भेटतं। सो आता ह्या मंदिराबद्दल मी थोडी माहिती देऊ इच्छिते दर्शन घेता घेता। तर आपण ट्रेक स्टार्ट करण्या अगोदर हे टेम्पल कोणतं आहे ते मी तुम्हाला दाखवलंच होतं। तर आता मी सांगते, हे आहे घोराडेश्वर टेम्पल, जे एक प्राचीन मंदिर आहे, शिव टेम्पल आहे आणि इथे अजून डोंगरात वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर सुद्धा बघायला भेटणार आहेत। घोराडेश्वर लेणी अथवा शेलारवाडी लेणी या नावाने ओळखले जाणारे हे ठिकाण पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेली एक बौद्ध लेणी आहे। ही लेणी 3ऱ्या आणि 4थ्या शतकात एका खडकाच्या निर्मितीतून कोरली होती। याच्या चैत्यगृहाच्या बाजूला ध्यान करण्यासाठी 9 खोल्या आहेत। एका भिंतीवर ब्राह्मी लिपीतील शिलालेख आढळतो। सध्याच्या घडीला चैत्यगृह श्री घोडेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते। यातील अनेक लेण्यांमध्ये विठू रखुमाई आणि संत तुकाराम यांचा समावेश आहे। असे म्हटले जाते की संत तुकाराम घोरवाडी गुहेत ध्यानस्थ व्हायचे। मोठी गुहा ज्यात शिवलिंग आहे, त्याच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीला लोकांची प्रचंड गर्दी होते। तर घोराडेश्वर टेम्पलला व्हिजिट करण्यासाठी 350 स्टेप्स चढून यावं लागतं आणि ट्रेक करायचा असेल तर तुम्ही 30 मिनिट्समध्ये वरती पोचू शकता। या कोणाला ट्रेक करायला आवडतं पण ट्रेकिंग जमणार नाही असं वाटतं, त्यांनी सुरुवातीला तरी इथे नक्की एकदा ट्रेक करायला यायला पाहिजे। म्हणजे एक सुंदर अनुभव तुम्हाला भेटेल ट्रेकिंगचा आणि एकदम सिंपल ठिकाण आहे, जास्त आपल्याला थकायला सुद्धा होत नाही आणि खूप छान पद्धतीने आपल्याला
सुंदर दृश्य पण वरून बघायला भेटतं. तर इथे बघू शकताय आम्ही किती छान डोंगरावर चढून फोटो वगैरे काढलेले आहेत. अगदी सेफ. मनूला सुद्धा बघू शकताय, ती सुद्धा एकदम व्यवस्थित स्वतःहून चढू शकते. इथे अजिबातच कोणत्या प्रकारची रिस्क नाही आहे, एकदम सेफ ठिकाण आहे. सो हे लहान मुलांना ट्रेकिंगला घेऊन जाण्याचा उत्तम ऑप्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आणि आमची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज डू सबस्क्राईब टू आवर चॅनल अँड ऑल्सो शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिलीज. आणि जमलं तर प्लीज आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. सो ही जी लेणी आहे ती मुंबई बँगलोर हायवेजवळच आहे. सो तुम्ही जर कुठे बाहेर जाणार असाल आणि तर हे रस्त्याला लागूनच ऑन द वे इथे तुम्ही विजिट करू शकता. अगदी व्यवस्थित तुम्ही काही तासांसाठी इथे ट्रेकिंगला जाऊ शकता आणि मग तुमचा जो काही पुढे प्लॅन असेल तोही कंप्लीट करू शकता. कारण एवढी वरती लेणी नाही आहे आणि इथे अनेक लेण्या बघायला भेटतात आणि नक्कीच हे ठिकाण क्राऊडेड नाही आहे जास्त. अगदी व्यवस्थित तुम्ही जाऊन येऊ शकता. तर शिव टेम्पलचं तर दर्शन आपण घेतलेलं आहे आणि किती सुंदर इकडचं क्लायमेट आहे आणि वरून खालचं दृश्य पण किती सुंदर दिसतं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते ह्या ब्लॉग थ्रू. तर आता आपण पुढच्या लेणी बघायला जाऊया. सुरुवातीला जेव्हा आपण गेटमधून एंटर केलं होतं ट्रेक संपवून, तेव्हा मी तुम्हाला 2 रस्ते दाखवलेले. एक होता ते ह्या शिव मंदिराकडे येण्याचा आणि दुसरा हा रस्ता जिथे वरती अजून एक मंदिर आहे. तर आपण जाऊन बघूया की ते कोणतं मंदिर आहे आणि तिकडचा रस्ता कसा आहे. इथे जे कोणतंही मंदिर आहे तिथे सुद्धा जाण्यासाठी पायऱ्या आहेत थोड्या आणि जास्त उंचावर नाही आहे, ह्याच हाईटवर आहे ते. तर आता आपण जाऊया. स्टेप्स किती चढाव्या लागतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघितलंच खूप सुंदर पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे आणि त्या मंदिरातून आम्ही बाहेर पडलो. तर बाहेरचं तुम्ही एन्व्हायरमेंट कसं आहे ते बघू शकताय. आणि आता आपण वरती अजून एक मंदिर आहे असं आम्हाला कळलं आणि आम्ही तिथे सुद्धा आलोय. तर विजिट करून जाऊया. पूर्ण इकडे जे जे एक्सप्लोर करता येईल ते कंप्लीट करून जाऊया. आता तुम्ही बघितलं असेल मनू किती इझिली चढते आहे आणि मला खूप डिफिकल्ट वाटलं हे चढणं, पण तिने खूप छान इथे ट्रेक केलेला आहे. खूप छान वाटलं तिला. हा तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आम्हाला वाटलं नव्हतं की ती स्वतःहून एवढं एक्सायटेड असेल ट्रेक करण्यासाठी, पण ती खूप छान तिने एन्जॉय केलेलं आहे इथे. तर बघू शकता ती किती छान क्लाइंब करते आहे.
तर ओव्हरऑल ब्लॉग बघून तर तुम्हाला कळलंच असेल, खूप मजा आली आणि हे किती सेफेस्ट ट्रेकिंग रूट पण आहे लहान मुलांसाठी. तर तुम्ही कधी येताय घोराडेश्वर शिव टेम्पलला व्हिजिट करायला ते नक्की कमेंट करून सांगा आणि लोकेशन कसं वाटलं तेही सांगा. चॅनलला प्लीज डू सबस्क्राईब अँड ऑल्सो फॉलो अस ऑन इंस्टाग्राम. Faster, come on. Climb up. ये खाली बघ खाली इथून चल. हां चल. Come on, climb up. चला चला. Come on, come on, come on, come on, come on. Yes. चल. चल. अरे अरे इकडे 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 लेफ्ट राईट. चल. मला कमॉन बोल. कम ऑन. वेट आता वेट. सो क्लाइंब करून थोडी मनू आणि आम्ही सुद्धा दमलो होतो, तर थोडा हॉल्ट घेतला आणि मग समोरच मंदिर दिसत होतं, थोडंसं चढायचं बाकी होतं, ते कंप्लीट केलं आणि बघा आम्ही पोचलेलो आहोत मंदिराच्या जवळ. आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया. तर वर चढताच आपल्याला दिसतं की एका भिंतीवर प्रेम स्वर्ग का मार्ग है असं लिहिलेलं आहे आणि आतमध्ये सुंदरशी ही एक पिंड दिसते आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया. तर हे घर आहे आणि अनेक प्रकारचे फोटो फ्रेम्स आणि पिंड देवाच्या मूर्ती इथे आहेत आणि इथे एक आपल्याला आजोबा सुद्धा दिसत आहेत. तर चला बघूया, आपण त्यांना विचारूया, इथे दर्शन घेऊया अगोदर आणि मग आपण थोडं त्यांच्याशी बोलूया. तर इकडे तुम्ही बघू शकताय वेगवेगळ्या मूर्त्या आहेत आणि इकडे शंख सुद्धा ठेवलेला आहे. इथे यज्ञकुंड सुद्धा आपल्याला दिसतंय. इथे एकटे राहता तुम्ही? इथेच राहता? किती वर्षापासून आहे? 15 वर्ष झाले. अच्छा, 15 वर्षापासून आहे. नाही हे अगोदरच आहे. हां, हे नवीन केल्यापासून 15 वर्ष झाले. मग तेव्हापासून तुम्ही इथेच आहे? नाही इथे म्हणजे जातो येतो राहतो. तर दर्शन घेऊन झाल्यानंतर इथे बाजूलाच सुंदरसं त्रिशूळ होतं, तिथे आम्ही छानसा एक फोटो काढला आठवणीसाठी आणि परत आपण आता खाली उतरायला निघालो. तर मनू खाली उतरताना सुद्धा तेवढीच एनर्जीने उतरायला तिने स्टार्ट केलं. तर चला आता आपण खाली जाऊया आणि मग थोडासा हॉल्ट घेऊया. फायनली आता आपण ज्या गेटमधून एंटर केलं होतं तिथपर्यंत पोचलेलो आहोत आणि परत खाली अजून उतरायचं बाकी होतं. तर चला आपण सुरुवात करूया उतरायला आणि इथूनच आपण प्लेटसुद्धा घेतली होती मंदिरात हार फुलं वाहण्यासाठी. परतीच्या प्रवासाला स्टार्ट करताना सुद्धा बघत होतो गर्दी वाढतच होती, म्हणजे ते भरपूर लोक शिव मंदिरमध्ये येतच असतात. शीश नवाता हूँ मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ. मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ. मैं तुमको शीश. आपली ट्रेकिंग करून झालेली आहे आणि इथूनच आपण वरती चढायला स्टार्ट केलं होतं आणि आता आपण ऑलमोस्ट खाली पोचणार आहोत. खूप कमी वेळात खाली उतरलो, थोडा हॉल्ट घेतला होता. सो आता मनूची काही फरमाईश आहे, तिला वॉटर ॲक्टिव्हिटी दिसलेली आहे आणि आम्हाला पण ती छान वाटली. सो फर्स्ट टाईमच मनू हे असं काहीतरी करणार आहे.
सो चला आपण कॅप्चर करूया. ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज हा ब्लॉग शेअर करायला विसरू नका. तर आता हा ब्लॉग संपवायची वेळ आलेली आहे. असे छान छान ब्लॉग्स घेऊन मी तर परत येते. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा. पुढचा ब्लॉग लवकरच येणार आहे. चला बाय, टेक केअर. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.